आर्णी तालुक्यातील शेंदूरसणी ग्रामपंचायतमधील 1,500 लोकसंख्येच्या गावात जन्माच्या 27,397 नोंदी आणि मृत्यूच्या 7 नोंदी आढळल्या। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सायबर फ्रॉडच्या संशयामुळे यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून गुन्हा दाखल झाला आहे। शेंदूरसणीमध्ये हा प्रकार लक्षात येताच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चौकशी सुरू झाली आहे। प्राथमिक तपासणीत नोंदी गावातील नसून संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील ग्राम शेंदूरसणी येथे काही जन्ममृत्यूच्या संशयास्पद नोंदी सापडलेल्या आहेत। विस्तार अधिकारी पंचायत यांनी तिथे भेट दिली असता त्यांच्या असे लक्षात आले की त्या ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या जवळपास 1700 असून त्या ग्रामपंचायतमध्ये 27,927 इतक्या जन्ममृत्यूच्या नोंदी आढळून आल्या। तर त्यांनी त्यानुसार चौकशी करून ह्या नोंदी ग्रामसेवक किंवा यांच्याकडून गेलेल्या नाहीत असं त्यांच्या लक्षात आले। हा सायबर फ्रॉड असू शकतो या त्यांच्या याच्यात निष्पन्न झाल्याने त्यांनी तशी तक्रार पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे दिली। त्या तक्रारीवरून आपण कलम 318(4) BNS नुसार गुन्हा दाखल केला। माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता सर, ॲडिशनल SP श्री अशोक थोरात सर, SDPO दिनेश बैसाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। तसेच या तपासासाठी तांत्रिक मदत म्हणून सायबर सेलची सुद्धा आम्ही मदत घेत आहोत आणि इतर काही कागदपत्रे किंवा ती नेमकी प्रक्रिया काय आहे ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी DHO ऑफिस म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाचे सुद्धा कागदपत्र मिळवून त्या अनुषंगाने सुद्धा पुढील तपास करीत आहोत। तसं आमचं गाव हे छोटंसं आहे। आमच्या गावाचं नाव आहे शेंदूरसणी आणि आमच्या गावामध्ये ही जी घटना घडली ही अत्यंत धक्कादायकच आहे तसं बघितलं तर। आता याची जर कल्पना आणि कोण सांगायला याची कल्पना आमच्या गावातील ऑपरेटर आणि सचिव जे असतात कॉम्प्युटर ऑपरेटर यांच्या निदर्शनास आलं की साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये निदर्शनास आलं त्यांच्या की त्या आपल्या गावाच्या ID वरती जा CRS पोर्टलवरती 27,000 ते 27,500 जवळपासच्या नोंद करण्यात आल्या की जेव्हा की आमच्या गावाची लोकसंख्या ही 1500च्या जवळपास आहे। मग याची त्यांनी त्यातील नावं काही बघितली की बा हे झालेल्या प्रकारामध्ये नावं कशाची आहेत। त्यामध्ये आमच्या गावात जो समाज नाही आहे तशाही त्याही समाजाच्या नोंदी दिसून आल्या त्यांना हा प्रकार अत्यंत धक्कादायक वाटला। त्यांनी नंतर आम्हाला कळवलं। आम्ही मग तालुका लेवलवरती BDO साहेबांना आणि आरोग्याचे जे अधिकारी असतील तालुका लेवलचे त्यांना लक्षात आणलं। त्यांनी बघितल्यानंतर त्यांचे निदर्शनास आलं की बा ह्या नोंदीवर फ्रॉड असल्याचं वाटतं। त्यांनी मग जिल्हा लेवलला कळवलं आणि जिल्हा लेवलवरतून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली। जिल्हा लेवलची टीम आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांनी जेव्हा या प्रकरणाची सर्व चौकशी केली तर त्यांच्या अशा निदर्शनास आलं की हे बा सायबर क्राईम म्हणा किंवा साईड हॅकिंगचा प्रकार त्यांना असं वाटलं। त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी झालेला प्रकार हा जिल्हा लेवलवरती पोलीस स्टेशनमध्ये रितसर अर्ज करून ठाण्याला रिपोर्ट दिला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। आम्हा सर्व गावकऱ्यांची सुद्धा अशी अपेक्षा आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यामध्ये जो कोणी गुन्हेगार असतील किंवा जो कोणी हा प्रकार संबंधितांनी केला असेल त्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या गावकऱ्याची आणि ग्रामपंचायतीची सुद्धा मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, यवतमाळ।